योद्धा न्यूज मराठी. विठ्ठल रुक्मिणी, श्री गणेश व गजानन महाराज मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळा उत्साहात संपन्न. माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्याकडून सभामंडपाचे आश्वासन आणि रस्ता पूर्ण करण्याची ग्वाही सातकर स्थळ ताखेड येथील रॉयल रेसिडेन्सी सहकारी गृहनिर्माण संस्था करंडे वस्ती सातकर स्थळ ग्रामपंचायत. रस्त्यामध्ये श्री विठ्ठल रुक्मिणी, श्री गणेश आणि श्री गजानन महाराज यांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळा अत्यंत मंगलमय वातावरणात पार पडला. या सोहळ्याला माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी विशेष उपस्थिती लावून दर्शन घेतले आणि परिसराच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण घोषणा केल्या. रस्ता काँक्रिटीकरण आणि सभामंडपाची भेट. यावेळी बोलताना माजी आमदार दिलीप मोहिते पाटील म्हणाले की रॉयल रेसिडेन्सी जवळील रस्त्याचे काँक्रिटीकरण त्यांच्या प्रयत्नातून सुरू झाले असून सध्या अर्धे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करून देण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. तसेच भजनी मंडळाची सोय आणि धार्मिक कार्यक्रमांसाठी मंदिरासमोर भव्य सभामंडप बांधून देण्याची ग्वाही त्यांनी दिली, ज्यामुळे उपस्थित भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले. धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल आज रविवार 12 एप्रिल 2026 रोजी सकाळी 8 वाजल्यापासून कार्यक्रमांना सुरुवात झाली. मिरवणूक व पूजन. सकाळी 8 वाजता श्रींच्या मूर्तींची भव्य मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर गणेश पूजन, नवग्रह पूजन आणि पुण्यावह वाचन झाले. धार्मिक विधी. सकाळी 10:30 होम हवन पार पडले. दुपारी 1 ते 2 या वेळेत विधिवत अभिषेक, कलशारोहण आणि मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली. महाआरती व भजन. दुपारी 2:30 मान्यवरांच्या हस्ते महाआरती झाली. त्यानंतर भजन सोहळ्याने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. राजकीय व सामाजिक मान्यवरांची उपस्थिती. या कार्यक्रमास सातकर स्थळचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य आणि पंचायत समिती सदस्यांनी उपस्थिती लावली. मान्यवरांच्या हस्ते विविध विधी संपन्न झाले. महाप्रसादाचे आयोजन ग्रामपंचायत सदस्य श्री अजय चव्हाण यांच्या वतीने महाप्रसादाचे अत्यंत नेटके नियोजन करण्यात आले होते. सायंकाळी 6 वाजल्यापासून शेकडो भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला. सोसायटी कमिटीचे परिश्रम. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी रॉयल रेसिडेन्सी सोसायटीच्या कमिटीने विशेष मेहनत घेतली. यामध्ये प्रामुख्याने अध्यक्ष श्री दगडू बबन तनपुरे, उपाध्यक्ष श्री नितीन चांगदेव भोर, सचिव श्री अनिल भागूजी आमराळे यांच्यासह सदस्य श्री अमोल सुनील घाणे, श्री गजानन दिलीप तांबे, श्री ज्ञानेश्वर बबन नाईकडे, श्री अतिश अविनाश चव्हाण, श्री रवींद्र सर्जेराव पाटील, श्री कांताराम चिंधू काळे, श्री नामदेव रामदास कुटे, श्री दिलीप जगन्नाथ कुलकर्णी आणि श्री योगेश कोंडीभाऊ लांडगे यांचा सक्रिय सहभाग होता. हनुमान मंदिर जीर्णोद्धार कारभारी वस्ती. याच सोहळ्याचे औचित्य साधून कारभारी वस्ती श्री क्षेत्र निमगाव खंडोबा, तालुका खेड येथील हनुमान मंदिराचा जीर्णोद्धार आणि मूर्ती स्थापना विधीही शनिवारी संपन्न झाला. या दोन्ही कार्यक्रमांमुळे खेड तालुक्यात मोठे धार्मिक चैतन्य पाहायला मिळाले. या बातमीचा आढावा घेतलाय आमच्या योद्धा न्यूज मराठीच्या प्रतिनिधी योगिता गावडे यांनी. आणि मंदिर बांधणं हे एकीचं बळ आहे. सगळे समाज एकत्र आले काय करू शकतं याचं उत्तम उदाहरण या मंदिराच्या प्राणात मला पाहायला का. त्या ठिकाणी आपण राहिला जातो, त्या ठिकाणचा परिसर चांगला असला पाहिजे, मुलांना खेळायला जागा असली पाहिजे, पार्किंगची व्यवस्था असली पाहिजे. आणि
हे सुख समाधान हे तिथं असणाऱ्या रहिवाशांच्या बरोबर, तिथं असणाऱ्या सुविधांच्या बरोबर, त्या सगळ्या सुविधा असतील त्या परिसराला